आज आपण पाठ टाचण पाहणार आहोत, ज्यामध्ये विज्ञान विषयातील घटक वनस्पती रचना व कार्य यातील उपघटक फूल यावरती पाठ टाचण कसे लिहावे याबद्दल माहिती मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित पूर्वज्ञानावरती काही प्रश्न तयार करणे महत्त्वाचे असते। तसेच शैक्षणिक साहित्य म्हणजे गुंडाळी फळा, खडू, डस्तर इत्यादी। प्रथमतः प्रस्तावना सुरू होते, ज्यामध्ये शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती असे दोन चार्ट बनवले जातात, ज्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या विषयाबद्दल जे काही संलग्नित प्रश्न असतील ते तुम्ही विचारून त्यांचं जे काही इतर नॉलेज आहे ते तुम्ही त्यांच्या पूर्वज्ञानावरती प्रश्न विचारून त्यांना आत्मसात करून घेऊ शकतात। तसं पाहायला गेलं तर पाठ टाचनाचे वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेप्स असतात। उदाहरणार्थ विषय प्रतिपादन असेल किंवा पाठ मुद्दे असतील, त्याची उद्दिष्टे असतील, तसेच शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि फलक कार्य। उदाहरणार्थ तुम्ही एखादा टॉपिक घेतला आहे, ते आहे फूल, त्यामध्ये उदाहरणार्थ दलपुंज, पुमांग, निदलपुंज असे पाठ मुद्दे आहेत। त्यानुसार तुम्हाला त्याची उद्दिष्टे काय आहेत, ते विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे महत्त्वाचे आहे ते मेन्शन करणे गरजेचे असते। तसेच त्या शिक्षक कृती काय असेल, उदाहरणार्थ एखादी तुम्ही व्याख्या फळावरती लिहिली असेल किंवा विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न विचारला असेल। तसेच विज्ञान म्हणल्यानंतर आकृत्यांचा समावेश असतो, तर त्या आकृत्या देखील तुम्ही फलकावरती काढल्या असतील। यांचा समावेश म्हणजेच याला आपण म्हणलं जातं शिक्षक कृती। याला अनुसरून विद्यार्थी जे तुम्हाला उत्तराच्या भागात किंवा सहभाग प्रती उत्तर त्याला म्हणले जाते विद्यार्थी कृती। उदाहरणार्थ शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर देणे, तसेच विद्यार्थ्याला फलकावरील आकृती काढ म्हणल्यानंतर विद्यार्थ्याने ती आकृती काढली आहे, तसेच विद्यार्थी लक्षपूर्वक श्रवण करतात आणि माहिती आत्मसात करतात। हे वेगवेगळ्या प्रकारची विद्यार्थी कृती होत असते। तसेच शेवटी गृहपाठ म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देतात। ते गृहपाठ देखील फलक कार्याच्या अंतर्गत फलकावरती येणे गरजेचे असते, ज्यामध्ये तुम्ही पाठाला अनुसरून गृहपाठ देऊ शकता। तसेच उपयोजन अंतर्गत विद्यार्थ्यांना सगळं ज्ञान आकलन होण्यासाठी देखील तुम्ही प्रश्न विचारू शकतात। शेवटी फलक कार्य अशा पद्धतीची माहिती तुम्ही टायटल देऊन त्याच्या अंतर्गत जे काही तुम्ही फलकावरती लिहिलेलं आहे ते सर्व त्या पेजवरती मेन्शन करणे गरजेचे आहे। उदाहरणार्थ दिनांक, वर्ग, तुकडी, विषय, तसेच पाठाचे नाव, उपघटकाचे नाव। उदाहरणार्थ त्या चॅप्टरमध्ये जर आकृत्यांचा समावेश असेल तर आकृती, आणि शेवटी गृहपाठ। हेच आहे विज्ञान टाचण।